सुरुवातीला काहीच नव्हतं. एक छोटी कल्पना होती, स्वराज्य. शिवनेरीवर जन्मलेला तो मुलगा, त्याच्या मनात केवळ एक विचार, आपलं राज्य, आपला न्याय, आपला अभिमान. तेव्हा अजून हालचाल सुरू झाली नव्हती. ती कल्पना अजून स्थिर होती. तेव्हा होतं स्टॅटिक फ्रिक्शन, सुरुवात होण्याआधीचा अडथळा. पण एकदा हालचाल सुरू झाली, स्वराज्याची गाडी पुढे सरकली, गड जिंकले, गावं मुक्त झाली, लोकांचा आत्मविश्वास परत आला. पण इथे सुरू झाली खरी लढाई, सततची, न थांबणारी. हे होते कायनेटिक फ्रिक्शन. फ्रिक्शन काय असतं? फ्रिक्शन इज अ रेझिस्टिव्ह फोर्स दॅट अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. फ्रिक्शनचे प्रकार कुठकुठले असतात? एक असतं स्टॅटिक फ्रिक्शन, जे मोशनला अडथळा तयार करतं, मोशनला प्रिव्हेंट करतं. आणि दुसरं एक असतं कायनेटिक फ्रिक्शन, जे ऑनगोईंग मोशनला रेजिस्ट करतं. आता आपण स्टॅटिक फ्रिक्शन आणि शिवाजी महाराज यांची अॅनालॉजी समजून घेऊ. स्टॅटिक फ्रिक्शन हा तो अडथळा असतो जो एखादी वस्तूची हालचाल सुरू होऊ देत नाही. ते इतिहासात बघायचं झालं तर आदिलशाही, निजामशाही, मुघल्स यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या हालचालीला अडवून धरलेलं होतं. तसं शिवाजी महाराज यांनी फोर्स ऑफ प्लॅनिंग, फोर्स, गोरिला टॅक्टिक्स यासारख्या गोष्टींचा वापर करून त्या स्टॅटिक फ्रिक्शनवर मात केली. आपण कायनेटिक फ्रिक्शन आणि शिवाजी महाराज यांची अॅनालॉजी समजून घेऊया. कायनेटिक फ्रिक्शन हा तो अडथळा असतो जो वस्तू हलू लागल्यावर देखील सतत तिच्या विरोधात काम करतो. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायसाठी जी प्रतिज्ञा घेतली आणि जिची घोडदौड सुरू झाली, तिला पुढे जाऊन अनेक अडथळे आले. जसे शत्रूंनी अचानक हल्ले केले, वेगवेगळे मुघल सैनिक राज्यावर चालून आले, कधी कोणी फितुरी केली, कधी दारुगोळा कमी पडला, असे अनेक अडथळे. तर हे सर्व कुठल्या प्रकारात मोडतो? कायनेटिक फ्रिक्शन. एक वेळा हालचाल सुरू झाल्यानंतर तयार झालेला अडथळा. फ्रिक्शनला ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला लागतं फोर्स. शिवाजी महाराजांच्या याच्यात बघायला गेलं तर शिवाजी महाराजांची रणनीती, त्यांचा गनिमी कावा, मावळ्यांवरचा विश्वास, किल्ल्यांचा मजबूत वापर, हे सगळं म्हणजे एक प्रकारे फोर्स होता, ज्याच्यामुळे त्याने देवाच्या काळातलं स्टॅटिक आणि कायनेटिक हे दोन्ही फ्रिक्शनला ते ओव्हरकम करू शकले. म्हणून आपण समजून घेऊया, फ्रिक्शन ही फक्त फिजिक्सची कन्सेप्ट नाही, ती एका संघर्षाची आठवण आहे, शिवाजी महाराजांच्या जीवनातून शिकवण देणारी.